नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 20 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न। आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अलीकडे संरक्षण मंत्रालयाने झारखंडमध्ये कोणता विशेष आरोग्य उपक्रम सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑपरेशन दृष्टी। संरक्षण मंत्रालयाने झारखंडमध्ये ऑपरेशन दृष्टी हा उपक्रम सुरू केला आहे। हा विशेष नेत्रचिकित्सा शिबिर रांची येथील मिलिटरी हॉस्पिटल नामकुम येथे आयोजित करण्यात आला आहे। 15 व 19 जून 2026 या कालावधीत माजी सैनिक आणि नागरिकांसाठी 200हून अधिक मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत। प्रश्न दुसरा, अलीकडे नवीन गॅस प्रकल्पांचे उद्घाटन आसाममधील कोणत्या 2 शहरांमध्ये करण्यात आले आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेजपूर आणि मंगळदोई। 18 जून 2026 रोजी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी मंगळदोई आणि तेजपूर येथील नवीन गॅस प्रकल्पांचे आभासी म्हणजेच व्हर्च्युअल उद्घाटन केले। या प्रकल्पांमध्ये CNG मदर स्टेशन तसेच पतंजली उद्योगांसाठी PNG पाइप्ड नॅचरल गॅस सुविधेचा समावेश आहे। या उपक्रमामुळे तेजपूरमधील 1400हून अधिक आणि मंगळदोईमधील 100हून अधिक कुटुंबांना गॅस जोडणी उपलब्ध झाली आहे। प्रश्न तिसरा, अलीकडे भारतीय रेल्वेने शास्त्रीय रोड ओव्हर ब्रिज प्रकल्पासाठी रुपये 139 कोटींची मंजुरी कोणत्या शहरात दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंदोर। भारतीय रेल्वेने इंदोर येथील शास्त्रीय रोड ओव्हर ब्रिज प्रकल्पासाठी रुपये 139 कोटींची मंजुरी दिली आहे। या प्रकल्पाअंतर्गत 4 लेन रोड ओव्हर ब्रिज उभारण्यात येणार आहे। शहरातील वाहतूक कोंडी कमी करून शहरी गतिशीलता सुधारण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे। याशिवाय पूर्व रेल्वेच्या 32 स्थानकांवरील रिले इंटरलॉकिंग प्रणालीच्या जागी इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसविण्यासाठी रुपये 405 कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे। या व्यतिरिक्त माल वाहतुकीची क्षमता वाढवण्यासाठी अडीपूर भुज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि महाराष्ट्रातील नवीन कॉर्ड लाईन प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे। प्रश्न चौथा आहे, अन्नधान्य साठवण व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी स्मार्ट वेअर हाऊसिंग प्रणालीची सुरुवात कोणत्या शहरात करण्यात आली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली। 18 जून 2026 रोजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्मार्ट वेअर हाऊसिंग प्रणालीचे उद्घाटन केले। ही एक एकात्मिक तंत्रज्ञानाधारित धान्य साठवण व्यवस्थापन प्रणाली आहे। हा उपक्रम डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या अभियानाशी सुसंगत आहे। या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे। भारतातील सार्वजनिक अन्नधान्य साठवण पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। प्रश्न 5वा आहे, अलीकडे GIC री म्हणजेच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया री इन्शुरन्सच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हितेश जोशी। 18 जून 2026 रोजी हितेश रमेशचंद्र जोशी यांची जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली। यापूर्वी ते कार्यकारी संचालक म्हणजेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून कार्यरत होते। त्यांनी CMD पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळला होता। त्यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर 2028 रोजी सेवानिवृत्तीपर्यंत राहणार आहे। 6वा प्रश्न आहे, महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकवण्याचा विक्रम अलीकडे कोणी केला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फातिमा सना। फातिमा सना हिने महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि ICC महिला T20 विश्वचषकात अनेक विक्रम प्रस्थापित केले। ICC महिला T20 विश्वचषक सामन्यात अर्धशतक झळकवणारी आणि 3 बळी घेणारी पहिली कर्णधार ती ठरली आहे। 17 जून 2026 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने नाबाद 55 धावा करत 3 सोडा अशी गोलंदाजी केली।
त्याच सामन्यात फातिमा सना आणि तुबा हसन यांनी 9व्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली, जी ICC महिला T20 विश्वचषकातील सर्वोच्च 9व्या विकेटची भागीदारी ठरली होती. 16 मे 2026 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध तिने 15 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करून महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम केला आहे. पुढला प्रश्न आहे, अलीकडे 10वा भारत आयलँड संरक्षण संवाद कुठे आयोजित करण्यात आला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बँकॉक. 16 जून 2026 रोजी थायलंडची राजधानी बँकॉक येथे 10वा भारत आयलँड संरक्षण संवाद थायलंड इंडिया डिफेन्स डायलॉग आयोजित करण्यात आला. या बैठकीत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य, लष्कर ते लष्कर संबंध, प्रशिक्षण विनिमय, क्षमता विकास, सागरी सहकार्य आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा विषयावर चर्चा झाली. संवादाचे सहअध्यक्षपद नुतापॉल देवानिश आणि सत्यजित मोहंती यांनी भूषविले. प्रश्न 8वा आहे, अलीकडे स्वच्छ एव हरित विद्यालय रेटिंग 2025-26 मध्ये उत्तर प्रदेशमधील किती शाळांची निवड करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 11. 17 जून 2026 रोजी जाहीर झालेल्या स्वच्छ एव हरित विद्यालय रेटिंग 2025-26 मध्ये उत्तर प्रदेशमधील 11 शाळांची निवड करण्यात आली. ही रेटिंग डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी मार्फत करण्यात आली. देशभरातील 191 शाळांचा राष्ट्रीय यादीत समावेश करण्यात आला आहे. या मूल्यमापनात स्वच्छता, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन, ऊर्जा कार्यक्षमता, हरित परिसर विकास आणि सामुदायिक सहभाग यांचा विचार केला जातो. निवड झालेल्या प्रत्येक शाळेला राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता प्रमाणपत्र आणि ₹21 लाखांचे आर्थिक सहकार्य दिले जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील सर्वोत्तम 20 शाळांना स्वतंत्रपणे सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रश्न 9वा आहे, जागतिक निर्वासित दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 20 जून. 20 जून रोजी दरवर्षी जागतिक निर्वासित दिन वर्ल्ड रेफ्युजी डे साजरा केला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघद्वारे निर्वासितांच्या धैर्य, संघर्षशीलता आणि जिद्दीचा सन्मान करण्यासाठी पाळला जातो. युद्ध, हिंसा, छळ किंवा आपत्तीमुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या समस्यांकडे जागतिक स्तरावर लक्ष वेधणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. 2026 ची थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, जी आहे अंटिल एव्हरीवन इज सेफ, म्हणजेच जोपर्यंत प्रत्येकजण सुरक्षित होत नाही तोपर्यंत. आणि शेवटचा प्रश्न आहे, अलीकडे वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल एअरपोर्ट्स 2026 यादीत भारतातील कोणत्या 2 विमानतळांचा समावेश करण्यात आला आहे? प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटी विमानतळ टर्मिनल 2. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 आणि लोकप्रिय गोपीनाथ बारडोलोई इंटरनॅशनल एअरपोर्ट टर्मिनल 2 यांचा प्रिक्स वर्साइल्स वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल एअरपोर्ट्स 2026 यादीत समावेश करण्यात आला आहे. हा सन्मान वास्तुकला, नाविन्यपूर्ण रचना, शाश्वतता आणि प्रवासी सुविधा यामधील उत्कृष्टतेसाठी दिला जातो. प्रिक्स वर्साइल्सबद्दल जाणून घ्या. तर प्रिक्स वर्साइल्स हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित वास्तुकला आणि डिझाईन पुरस्कार आहे. हा पुरस्कार 2015 पासून पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात प्रदान केला जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.